हा, जर आपण हार्ड वॉटर पाठवलं, बघा काय म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज इन अ बॉइलर, द यूज ऑफ हार्ड वॉटर विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज. आता या ठिकाणी दोन डायग्राम आहेत बघा, एका ठिकाणी स्केल प्रिपेअर झालाय, दुसऱ्या ठिकाणी स्लज आहे. बघा पहिली जे डायग्राम आहे त्याला मग काय म्हणतो आपण, स्लज आहे. लूज प्रेसिपिटेट आहे, सहजासहजी आपण रिमूव्ह काढू शकत असतो तर त्याला पण काय म्हणतोय, लूज. आणि जर आपण चिझल अँड हॅमरच्या साह्याने रिमूव्ह करत असतो तर त्याला पण काय म्हणतोय, हार्ड कोटिंग आहे. हार्ड कोटिंग असेल तर त्याला पण काय म्हटले, स्केल. आपण बघितलं होतं डिझॉल्व सॉलिड असेल तर दोन टाईपचे सॉलिड्स असतात. एका सॉलिडला आपण म्हणतो सस्पेंडेड सॉलिड, या ठिकाणी येत आहे बघा. सस्पेंडेड म्हणजे तरंगणार आहे आणि दुसरा आहे डिझॉल्व आहे. बघा टोटल सॉलिड मध्ये आपण बघितलं होतं, एक पहिला टाईप जो सॉलिडचा आहे त्याला पण काय म्हणतोय, सस्पेंडेड आहे. दुसरा जो टाईप आहे त्याला पण काय म्हणतोय, डिझॉल्व सॉलिड. बघा काय म्हटलंय, फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज, जी इम्प्युरिटी लूज आहे, सहजासहजी ब्रशच्या साह्याने रिमूव्ह करू शकतो, त्याला पण म्हणतो स्लज. काय म्हणता येईल, ब्रशच्या साह्याने, सिंपल ब्रश किंवा वायर ब्रशच्या साह्याने जर आपण इम्प्युरिटी काढून टाकली, लूज इम्प्युरिटी आहे, या लूज इम्प्युरिटीला आपण काय म्हणतो, स्लज. आणि सेकंड आहे हार्ड इम्प्युरिटी. जर तुम्ही वॉटर बॉईल केलं तर इनर साइडला काय व्हाईट कलर कोटिंग येते आणि त्याला आपण काय म्हणतो, स्केल. आणि ते इम्प्युरिटी कसे, हार्ड आहे. जर सॉफ्ट इम्प्युरिटी असेल तर त्याला पण काय म्हणतो, स्लज. जर हार्ड इम्प्युरिटी असेल तर त्याला पण काय म्हणतो, स्केल. सांगता येईल का डिफरन्स, कोण सांगते बघा. सॉफ्ट इम्प्युरिटी असेल तर त्याला पण काय म्हणणार आहे, स्लज. हार्ड इम्प्युरिटी असेल तर त्याला पण काय म्हणतो, स्केल. सेकंड आणखीन आपण काय सांगू शकतो, जर आपण ब्रशच्या साह्याने रिमूव्ह केलं तर त्याला पण काय म्हणतो, स्लज. आणि चिझल आणि हॅमरच्या साह्याने रिमूव्ह केलं तर त्याला पण काय म्हणतो, स्केल. सांगता येईल का बघा. सॉफ्ट इम्प्युरिटी असेल तर त्याला आपण स्लज म्हणतो, हार्ड इम्प्युरिटी असेल तर त्याला आपण स्केल म्हणतो. जर आपण साध्या ब्रशने, वायर ब्रशने रिमूव्ह करत असू तर त्याला आपण स्लज म्हणतो. आणि जर आपण चिझल अँड हॅमरच्या साह्याने रिमूव्ह केलं तर त्याला आपण काय म्हणतो, स्केल म्हणतो. हा, कोण सांगतोय सांगा डिफरन्स. हा, फास्ट एक जण. हा, कोणाला म्हणायचं स्केल, कोणाला म्हणायचं स्लज. हा, जे लक्षात आलं ते सांग. हा सॉफ्ट इम्प्युरिटी असेल तर स्लज हा आणि हार्ड इम्प्युरिटी असेल तर स्केल. हा सिंपल ब्रशने जर इम्प्युरिटी ही केली तर ते स्लज. स्लजने हा, आणि चिझल अँड हॅमर, छनी आणि हातोड्याच्या, चिझल म्हणजे काय, छनी आणि हातोड्याच्या साह्याने आपण रिमूव्ह केलं तर त्याला आपण काय म्हणतो, स्केल. बघा स्केल आणि स्लज कधी तयार होत आहे, जर बॉइलरला आपण हार्ड वॉटर पास केलं तरच स्केल आणि स्लज तयार होत आहे. जर आपण सॉफ्ट वॉटर जर पास केलं तर या ठिकाणी स्केल अँड स्लज प्रिपेअर होत नाही. स्केल अँड स्लज कधी प्रिपेअर होत आहे, जर आपण काय केलो, जर आपण काय केले, सर आवाज येत नाही. हा थोडा फोन आला की डिस्कनेक्ट होतोय. हा, आता येतोय का बघा आवाज. हॅलो हॅलो. सर. एखादा वेळेला फोन आला की डिस्कनेक्ट होतोय, बाकी काय नाही. काय म्हटलं हो, फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज. बॉइलर मध्ये जर आपण सॉफ्ट वॉटर पास केलं, काय म्हटलं, एकदम सिंपल आहे. बॉइलर मध्ये आपण काय केलं, सॉफ्ट वॉटर पास केलं तर काय तयार होणार आहे, तयार होऊ शकत नाही, स्केल अँड स्लज. जर आपण हार्ड वॉटर पास केलं, वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू स्टीम. बॉइलरचं महत्वाचं फंक्शन काय, आपण काय करतो, वॉटर पासून स्टीम जनरेट करतोय. जर वॉटर पासून स्टीम जनरेट होत असेल आणि त्या ठिकाणी जर आपण हार्ड वॉटर पास केलं तर काय तयार होतं, स्केल अँड स्लज. पण एखाद्याने काय केलं, एखाद्या ठिकाणी जर आपण काय केलं, सॉफ्ट वॉटर पास केलं तर या ठिकाणी स्केल आणि स्लज प्रिपेअर होत नाही. आणि या काय डायग्राम आहे, फर्स्ट डायग्राम आहे, याच्यामध्ये काय दाखवलं, हा या ठिकाणी काय बॉइलर, बॉइलर मध्ये काय वॉटर बरोबर काय इम्प्युरिटी आहे आणि कसले लूज प्रेसिपिटेड सस्पेंडेड इन वॉटर. जर आपण याला हिट केलं तर काय तयार होतंय, स्लज तयार होतं. या ठिकाणी या डायग्राम मध्ये दिसतंय बघा, इनर मध्ये काय दाखवतो आपण, वॉटर. आणि याला लास्टला पण काय म्हटलंय, बॉइलर वॉल. दोन्ही सेम आहे. आतमध्ये काय वॉटर आहे, बॉइलर वॉल आहे, आपण खालून काय करतो, हिटिंग करतो. आता बघा या ठिकाणी काय म्हटले, या ठिकाणी लूज प्रेसिपिटेड सस्पेंडेड इन वॉटर. काय म्हटले हो, लूज प्रेसिपिटेड सस्पेंडेड वॉटर, त्याला पण काय म्हटलं, स्लज. हार्ड ऍडिरिंग कोटिंग ऑन इनर वॉल ऑफ बॉइलर, आणि त्याला पण काय म्हणतो, स्केल. काय म्हटले बघा, लूज प्रेसिपिटेड, काय म्हटले,
लूज प्रेसिपिटेट सस्पेंडेड इन वॉटर त्याला आपण स्लज म्हणतोय. हार्ड ऍडिरंट कोटिंग ऑन इनर वॉल ऑफ बॉइलर त्याला पण काय म्हणतो स्केल म्हणतोय. बघा इनर आहे त्याला पण काय म्हणतो वॉटर आणि याला पण काय म्हटलंय बॉइलर वॉल आहे. दिसते का डायग्राम सगळ्यांना? हॅलो Yes, sir. बघा सिंपल डायग्राम आहे. आता डायग्राम मध्ये पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं बघा, याला आपण काय म्हणतोय बॉइलर वॉल, यालाही आपण काय म्हटलंय बॉइलर वॉल. हा दोन्ही ठिकाणी काय हो इनरला काय दाखवतो आपण वॉटर आहे आणि दोन्ही ठिकाणी आपण हिटिंग करतोय. जर आपण काय लूज प्रेसिपिटेट असेल तर त्याला आपण स्लज म्हणतोय. सहजासहजी काढू शकत असो तर त्याला स्लज म्हणतोय. आणि या ठिकाणी जे कोटिंग आहे तो इनर साइड ऑफ द बॉइलर आहे. बघा इनर वॉल ऑफ द बॉइलर आणि हार्ड कोटिंग आहे. सहजासहजी आपल्याला रिमूव्ह करताच येत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो स्केल. बघा या ठिकाणी म्हटलंय बघा वेन वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू स्टीम. बॉयलरचं महत्वाचं फंक्शन काय, जर आपण वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू स्टीम both suspended and dissolved material may deposit in the boil. सिंपल आहे. जर आपण वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्ट करत असू तर काय होतं सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहे त्याचबरोबर काय डिझॉल्व मटेरियल आहे डिपॉझिट कुठं होतं बॉयलरच्या आतमध्ये विदिन द बॉयलर डिपॉझिट होतं. काय म्हटलं बघा परत एकदा दोन लाईन. फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज कुणाला म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज इन अ बॉयलर. सिंपल आहे. काय म्हटले in a boiler the use of hard water. Simple. In a boiler the use of hard water which leads to formation of scale and sludge. बघा या दोन डायग्राम आहेत. पहिल्या डायग्राम मध्ये लूज प्रेसिपिटेट आहे त्याला आपण काय म्हणतोय स्लज आणि या ठिकाणी काय हार्ड प्रेसिपिटेट आहे त्याला आपण काय म्हणतो स्केल. मग काय म्हटलं वेन वॉटर इज कन्व्हर्टेड इन टू स्टीम. जर वॉटरचं आपण स्टीम मध्ये कन्वर्ट केलं सिंपल वेन water is converted into steam both suspended and dissolved material. When water is converted into steam both suspended and dissolved material may deposit within the boiler. काय होतं सस्पेंडेड असू द्या किंवा डिझॉल्व मटेरियल बॉयलर मध्ये जमा झालं तर त्याला पण काय म्हणतोय स्केल अँड स्लज. हे लक्षात कोण सांगतोय दोन पार्ट्स रॅन्डमली? हा आदित्य आहेत का आदित्य? Yes, sir. हा कोणते दोन दोन Sir, सेंटेन्स? first sludge. हा. Yes, sir. Loose precipitate. हा या दोन सेंटेन्स कोणते दोन Loose सेंटेन्स? precipitate suspended in water that is called sludge. Hmm. Yes, sir. ते पण सांगतो. हा. Yes, sir. Yes, sir. हा. In a boiler, the use of hard water which leads the formation of sludge and scale. सेकंड सेंटेन्स. Second, when water is converted into steam, both suspended and dissolved material may be deposited within boiler. डिपॉझिट म्हणजे जमा होणे. डिपॉझिट म्हणजे काय हो? जमा होणे. सांगता येईल का कुणाला आणखी? हा मुलीमध्ये हा रॅन्डमली एक जण. अरे फास्ट. हा मुलीमध्ये एक जण. अरे एवढा वेळ लागतंय का? Sir, आवाज येत नाही. हा येतोय का आवाज आता? Hello, sir. हा हा प्रीती A12. अरे फास्ट एक जण मुलीमध्ये. अरे आवाज येतोय? हॅलो हा डायग्राम दिसतात का रे? हॅलो आवाज आणि डायग्राम दिसते का चेक करा थोडस.
हॅलो हॅलो अरे हॅलो डायग्राम दिसते का? Yes, sir. हा मग आता हे काय करा, या 2 सेंटेन्स आणि डायग्राम ड्रॉ करा. फॉर्मेशन ऑफ स्केल अँड स्लज हे सेंटेन्स राईट करा, डायग्राम ड्रॉ करा. काय डाऊट आहे का? स्केल सिंपल आहे, लूज प्रेसिपिटेट असेल स्लज, हार्ड कोटिंग असेल स्केल. सिंपल ब्रशने रिमूव्ह केलं स्लज, आणि जर आपण चिजल आणि हॅम्बरच्या साहाय्याने, छनी आणि हातोड्याच्या साहाय्याने रिमूव्ह केलं तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. या 2 डायग्राम ड्रॉ करा फास्ट. हे 2 सेंटेन्स राईट करा, डायग्राम ड्रॉ करा. व्यवस्थित क्लिअर दिसते का बघा डायग्राम? हा कोण रिप्लाय देते फास्ट? Yes, sir. हा ठीक आहे, ड्रॉ करा. Yes, Yes, sir. sir. हा डायग्राम ड्रॉ करा आणि 2 सेंटेन्स राईट करा. अरे दिसते डायग्राम व्यवस्थित? Yes, sir. झाली. झाली. सेंटेन्स झाले का लिहायचे? No, Sir, sir. झाले का बघा?
हा कम्प्लीट झालं. हा अश्विनी A05U. हा आदित्य 21. येस सर झालाय. हा ठीक आहे, कंटिन्यू करूया नेक्स्ट. सिंपल आहे बघा. बॉयलरचं मेन फंक्शन काय, वॉटर इज कन्वर्टेड इन टू स्टीम. वॉटर मध्ये दोन टाईपच्या इम्प्युरिटीज आहेत, एक सस्पेंडेड आहे, दुसरा डिझॉल्व्ह आहे, आणि दोन्ही काय होत आहेत, बॉयलर मध्ये डिपॉझिट होत आहेत. लूज इम्प्युरिटी असेल तर त्याला आपण स्लज म्हणतोय, हार्ड कोटिंग असेल तर त्याला आपण स्केल म्हणतोय. नेक्स्ट पार्ट बघा. इफ दिस मटेरियल फ्रॉम इफ दिस मटेरियल फॉर ऍडहेरंट म्हणजे काय, एकदम फिक्स्ड, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, घट्ट कोटिंग असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, स्केल. बघा, इफ दिस मटेरियल फॉर्म adherent coating on metal surface they are called as scales. If not they are known as sludge. म्हणजे काय, कोटिंग जर फिक्स असेल, हार्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, स्केल, आणि कोटिंग हार्ड नसेल तर त्याला आपण काय म्हटलंय, स्लज. आता या ठिकाणी काय दोन डेफिनेशन्स आहेत. एकाला आपण काय म्हणतोय, स्लज. सेकंड डेफिनेशन आहे स्केल. कुणाला म्हटलंय स्लज, वेन soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. कोणते डेफिनेशन आहे स्लज, कुणाला म्हणतो स्लज, when soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. Scale कुणाला म्हणतो, when hard, sticking firmly and permanently adherent deposit is formed on the surface of boiler, it is called as scale. मग काय येईल बघा रिएक्शन, MgCO3 plus SiO2, it gives MgSiO3 plus CO2. कोण सांगते तो डेफिनेशन, हा डेफिनेशन ऑफ स्केल, डेफिनेशन ऑफ स्लज, फास्ट. हा संस्कृती A08, स्लज. हा संस्कृती A08. Sludge when the soft, loose and the slimy deposit is formed inside the. Hello. हा Sludge when the soft, loose and the skimmy deposit is formed inside the boiler, it is called as a sludge. It can be removed by the simple brushing. Scale when hard, sticking, firmly and permanently adherent deposit is formed on the surface of the boiler, it is called as a scale. हा नेक्स्ट बॉयज. Sludge आदित्य. हा when soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. And second, scale when hard, sticking, creamy and permanently oriented deposit is formed on surface of boiler, it is called as sludge. Scale. नेक्स्ट एकदम सिंपल आहे. हा नेक्स्ट गर्ल्स एक्झाम रॅन्डमली. प्रणाली A03, स्लज. Yes, sir. हा चारही सेंटेन्स आहे, पहिल्या दोन त्यानंतरच्या दोन When डेफिनेट. soft, हा वेन if this material from adherent coating on the metal surface, they are called scales. If not, they are known as sludge. Sludge when soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. Scale when hard, sticking, filmy and permanently adherent deposit is formed on surface of boiler, it is called as scale. MgCO3 plus SiO2 gives MgSiO3 plus CO2. गुड. नेक्स्ट हा कोण कंटिन्यू करताय, पृथ्वीराज A60. पृथ्वीराज आहेत का, पृथ्वीराज A60.
हा ठीक आहे. पवन A63. पवन व्हॉइस मध्ये कोण करतंय कंटिन्यू? एक जण ज्ञानेश्वर A57. ज्ञानेश्वर हॅलो सर, हा कंटिन्यू करता तुम्ही? आवाज ब्रेक होतो सर. हा कंटिन्यू करा तुम्ही. अरे एक जण कंटिन्यू कर. Yes, sir. हा कंटिन्यू करा. If this material, हा कंटिन्यू करा. इफ दिस मटेरियल, हॅलो हा हा येतोय आवाज? Yes, sir. हा हा कंटिन्यू करा. ज्ञानेश्वर 57. इफ if this material from adherent coating on the material surface, they are called scales. If not, they are known as sludge. When soft, loose and slimy deposit deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. Scale, when hard, sticking firmly. firmly and permanently. Adherent deposit is formed on surface of boiler. It is called as scale. ठीक आहे. आदित्य एकदा हा आदित्य 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 येतोय आवाज? Yes, sir. हा Yes, sir. येतंय का लक्षात? Hello. हा लक्षात आलंय का काय चालू Yes, sir. आहे? येतोय. हा एकदम सिंपल आहे. इफ दिस मटेरियल फॉर्म adherent coating on metal surface, they are called as scale. If not, they are known as sludge. Next, Yes, sir. येईल का लक्षात? एकदम सिंपल आहे. काय एकाला पण काय म्हणतो स्लज, दुसऱ्याला पण स्केल म्हणतो. स्लज असेल तर काय डेफिनेशन आहे? वेन soft, loose and slimy deposit is formed inside the boiler, it is called as sludge. It can be removed by simple brushing. Scale कुणाला म्हणतो? When hard, sticking firm. क्लिअर येत नाही. हा येतोय का Hello, आता? sir. हा आवाज? तर आवाज क्लिअर येत नाही. सर आवाज येत नाहीये. बरं ठीक आहे. याच्यामध्ये काय डाऊट आहे का एवढं स्लाइड मध्ये? हा डेफिनेशन ऑफ स्केल, स्लज आणि रिएक्शन. सिंपल रिएक्शन आहे. MgCO3 plus SiO2, it gives MgSiO3 plus CO2. येतंय लक्षात? हॅलो हॅलो हा येतोय. हा बघा सिंपल रिएक्शन आहे. एकाला पण काय म्हणतात स्लज, दुसऱ्याला स्केल आणि त्याची रिएक्शन. MgCO3 plus SiO2, it gives MgSiO3 plus CO2. लक्षात आले का हे दोन डेफिनेशन? आदित्य हा हा येतोय का आवाज? हॅलो हा अनुजा A04.
हॅलो नो सर ब्रेक होतोय. ब्रेक होतोय. बरं ठीक आहे. या दोन हे स्लाइड लिहा, राईट करा. Yes, sir. हे स्लाइड Yes, राईट sir. राईट करा आणि नंतर बघू आपण. स्लाइड तरी दिसते का अनुजा व्यवस्थित? Yes, sir. दिसते. हा राईट करा. थोडस नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हाय. रिएक्शन पर्यंत राईट करायचं झालं की सांगा. एकदम सिंपल आहे. if these material form adherent coating on metal surface, they are called as scale. If not, they are known as a sludge. When soft, loose and slimy deposit is formed in राईट करायचं झालं असेल तर सांगा फास्ट. झालं सर. झालं सर. काय डाऊट आहे का या स्लाइड मध्ये सांगा फास्ट एक जण. No, sir. नो सर. एकदम सिंपल आहे बघा. सॉफ्ट लूज अँड स्लिमी डिपॉझिट त्याला पण काय म्हणते स्लज. इट कॅन बी रिमूव्ड बाय सिंपल ब्रश किंवा वायर ब्रश. सेकंड काय हार्ड स्टिकिंग फर्मली अँड परमनंटली adherent deposit is formed on the surface of boiler is called as scale. Kyle reaction MgCO3 plus SiO2 it gives MgSiO3 plus CO2. It can be removed by with the help of chisel and hammer. एक sentence ला scales can be removed only with the help of chisel and hammer. Chisel म्हणजे काय छनी आणि हातोड्याच्या साह्याने जर आपण कोटिंग काढून टाकत असो तर त्याला आपण काय म्हणतो स्केल. सिंगल सेंटेन्स आहे एवढं कंटिन्यू करा. स्केल्स can only be removed with the help of chisel and hammer. Right करा sentence. Scales can be removed with the help of chisel and hammer. सिंगल सेंटेन्स झालं की सांगा. चिझल म्हणजे काय छनी आणि हातोड्याच्या साह्याने आपण बॉयलर मधलं कोटिंग काढून टाकत असू तर त्याला आपण काय म्हणतो स्केल. फास्ट झालं सिंगल सेंटेन्स. येस सर. नेक्स्ट बघा. नेक्स्ट पार्ट त्याला आपण काय म्हणतोय डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल अँड स्लाइड. सिंपल आहे. वेस्टेज ऑफ फ्युएल. सेकंड ओव्हरहीटिंग ऑफ बॉयलर लीड्स ब्रस्टिंग ऑफ बॉयलर. आणि थर्ड लाईफ ऑफ बॉयलर डिक्रीजेस. काय म्हटलं बघा डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल अँड स्लज. फर्स्ट कोणता आहे वेस्टेज ऑफ फ्युएल. सेकंड ओव्हरहीटिंग ऑफ बॉयलर लीड्स ब्रस्टिंग ऑफ बॉयलर. थर्ड लाईफ ऑफ बॉयलर डिक्रीजेस. कोण सांगते डिसएडव्हान्टेज. Disadvantages of scale and sludge: Huh. wastage of fuel, overheating of boiler, leads, bursting of boiler, life of boiler decreases. सिंपल आहे ते एकदम. बॉईज मध्ये एक जण. डिसएडवांटेजेस ऑफ स्केल अँड स्लज: हा. वेस्टेज ऑफ फ्युएल, ओव्हरहीटिंग ऑफ बॉयलर, लीड्स bursting of boiler, life of boiler decreases. काय म्हटलंय बघा डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल अँड स्लज. वेस्टेज ऑफ फ्युएल टेक्स प्लेस. ओव्हरहीटिंग ऑफ बॉयलर लीड्स ब्रस्टिंग ऑफ बॉयलर. लाईफ ऑफ बॉयलर डिक्रीजेस. डिसएडव्हान्टेजेस राईट करा फास्ट. झाले राईट.
काय म्हटलंय बघा परत एकदा. डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल अँड स्लज. फर्स्ट, परत एकदा बघा काय म्हटलंय. डिसएडव्हान्टेजेस ऑफ स्केल अँड स्लज. फर्स्ट, वेस्टेज ऑफ फ्युएल. सेकंड, overheating of boiler leads to bursting of boiler. Life of boiler decreases. हा झालं राईट. Yes, sir. नेक्स्ट बघा. नेक्स्ट पार्ट. आता काय मेथड्स आहेत त्याला आपण काय म्हणतोय, रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज. मेथड्स ऑफ रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज. फर्स्ट मेथड, इफ डिपॉझिट ऑन बॉइलर इज सॉफ्ट अँड लूज. काय म्हटले बघा पहिली मेथड, इफ deposit on the boiler surface is soft and loose, then it can be removed by using scrapers such as knife blade. If deposit on boiler surface is soft and loose, then it can be removed by using scrapers such as knife blade. चाकू किंवा ब्लेडच्या साह्याने. नाईफ म्हणजे काय, चाकू किंवा ब्लेडच्या साह्याने जर आपण काढून टाकत असू तर त्याला ते डिपॉझिट कसं आहे, सॉफ्ट लूज. येईल का लक्षात बघा. इफ डिपॉझिट ऑन द बॉइलर सरफेस इज सॉफ्ट अँड लूज. सॉफ्ट अँड लूज असेल तर आपण कशाने काढून रिमूव्ह करतोय, नाईफ ब्लेड. नाईफ म्हणजे काय, चाकू ब्लेडच्या साह्याने जर रिमूव्ह केलं तर ते डिपॉझिट सॉफ्ट आहे, लूज आहे. इफ द स्केल्स आर लूजली adherent, then can be removed by blow down operation. पण तुम्हाला कॅपिलरी ऍक्शन झालं असेल 12वीला. झालं का हो कॅपिलरी ऍक्शन पार्ट किंवा फिजिक्स Yes, मध्ये sir, झालं. झालं. हा ब्लो डाऊन ऑपरेशन. झालं. हा कॅपिलरी ऍक्शन म्हणजेच काय, ब्लो डाऊन ऑपरेशनने आपण रिमूव्ह करू शकतो. सांगता येईल 2 मेथड. थर्ड, ब्रिटल डिपॉझिट. जर डिपॉझिट कसं आहे, ठिसूळ आहे. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ असेल, इट कॅन बी रिमूव्ड बाय हिटिंग बॉइलर मटेरियल. काय म्हटलंय बघा, जर काय डिपॉझिट ब्रिटल असेल तर ते आपण कशाने काढतोय, हिटिंग बॉइलर मटेरियल अलॉंग विथ स्केल अँड सडनली कूलिंग बाय पोरिंग कोल्ड वॉटर. काय करतोय, बॉइलर मटेरियल आपण हीट करतोय. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ आहे. ठिसूळ जर डिपॉझिट असेल तर काय केलं आपण, heating with boiler material along with scale and suddenly cooling by pouring cold water. काय करतोय, बॉइलिंग हिटिंग आपलं जे मटेरियल आहे त्याला आपण काय करतो, हीट करतोय आणि सडनली पोर करतोय. कशामध्ये, कोल्ड वॉटर. त्या मेथडला आपण काय म्हणतोय, थर्मल शॉक मेथड. आणि चौथी मेथड आहे त्याला आपण काय म्हणतोय, मॉडरेटली हार्ड अँड ऍडहेरंट स्केल कॅन बी रिमूव्ड बाय युजिंग अप्रोप्रिएट केमिकल्स. कोणते केमिकल्स आहेत, 5 to 15% SCl EDTA solutions. हा फास्ट. हा कोण सांगते बघा. थर्ड मेथड कोणते हो, ब्रिटल डिपॉझिट. ब्रिटल म्हणजे काय, ठिसूळ डिपॉझिट आहे. अरे अटेंडन्स आताच टाकायची नाही, नंतर लगेच टाकू नका. काय म्हटले, ब्रिटल डिपॉझिट कॅन बी रिमूव्ड बाय, सिंपल आहे. Brittle deposit can be removed by heating boiler material along with scale and suddenly cooling by pouring cold water. जर आपण बॉइलर मटेरियल स्केल बरोबर हीट केलं आणि इन्स्टंट आपण काय केलं, पोर केलं. कशामध्ये पोर केलं, कोल्ड वॉटर. त्या टेक्निकला आपण काय म्हणतो, थर्मल शॉक मेथड. बघा, जर मटेरियल हार्ड ऍडिरंट असेल त्याला आपण बाय युजिंग केमिकल रिमूव्ह करू शकतोय. आणि ते केमिकल कोणतं आहे, 5 to 15% SCl आहे किंवा EDTA सोल्युशन आहे. 5 to 15% SCl किंवा EDTA किंवा त्याला आपण काय म्हणतो, इथिलीन डायमाइन टेट्राएसिटिक ऍसिड. कोणत्या 2 मेथड्स आहेत बघा. काय म्हटले, रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज. इफ डिपॉझिट ऑन द बॉइलर सरफेस इज सॉफ्ट अँड लूज, देन इट कॅन बी रिमूव्ड बाय युजिंग स्क्रॅपर सच एज नाईफ ब्लेड. If the scales are loosely adherent, then they can be removed by blow down operation. हा कोण सांगते फर्स्ट 2 मेथड. हा फास्ट. हा वैष्णवी. हा बरं यश. If deposit on the boiler surface is soft and loose, then it can be removed by using scrapers such as knife, blade, etc. If the scales are loosely adherent, they can be removed by blow down operation. हा थर्ड. हा यश. Brittle deposit can be removed by heating boiler material along with scale and suddenly cooling by pouring cold water. This is called thermal shock.
Huh. Moderately hard and adherent scales can be removed by using appropriate chemicals. Example 5 to 15% HCl, EDTA solution, etc. Yeah, good. Next, मुलीमध्ये fast. हा, मुलीमध्ये एक्झाम. Removal of हा, removal of scale and sludge. If Ah. deposit on the boiler surface is soft and loose, then it can be removed by using scraper such as knife, blade, etc. If the scales are loosely adherent, they can be removed by blowdown operation. third. Brittle deposit can be removed by heating boiler material along with scale and the suddenly cooling by pouring cold water. This is called a thermal shock. Moderately hard and adherent scales can be removed by using appropriate chemicals. Example 5 to 15% HCl, EDTA solution, etc. Good. Next. हा, आदित्य आहेत का आदित्यच होते आता. Yes, हा, sir. हा, कंटिन्यू करा आता. Sir, slide is in. Sir. Ah. Removal of scale and sludge. If deposit of boiler surface is soft and loose, then it can be removed by using scraper such as knife and blade, etc. If the scale are loosely adherent, they can be removed by blow down operation. हा, third. Brittle. हा, आदित्य. Sir. हा, कंटिन्यू करा. Brittle Sir, slide deposit. is, sir. Brittle deposit can be removed by heating boiler material along with. Yes, sir. Brittle deposit can. Yes, sir. Continue करा लो. हाँ. Brittle deposit can be removed by heating boiler material along with scale and suddenly cooling by pouring cold water. This is called thermal shock. Moderately hard and adherent scale can be removed by using appropriate chemicals. For example, 5 to For 15%. example, 5 to 15 SCl and EDTA solution. Good. Next. हा, नेक्स्ट एक जण गर्ल्स मध्ये, मुलीमध्ये एक जण. हा, रॅन्डमली एक जण. कोण सांगते बघू आपण. हा, प्रीती A12. प्रीती कंटिन्यू करा. Removal of scale and sludge. Hmm. Removal of scale and sludge. If deposit on the boiler surface is soft and loose, then it can be removed by using scrapers such as knife, blade, etc. If the scales are loosely adherent, they can be removed by blowdown operation. Third, brittle deposit. Brittle deposit can be removed by heating boiler material along with scale and the suddenly cooling by pouring cold water. This is called thermal shock. Moderately hard and adherent scales can be removed by using appropriate chemicals. Example 5 to 15% HCl, EDTA solution, etc. हा, काय डाऊट आहे का बघा. रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज मध्ये असेल तर विचार. कोणत्या वर्ड्स मिनिंग लक्षात आलं नाही, शब्दाचा अर्थ कळाला नाही असं आहे का काय डाऊट. रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज. हा, येस नो काहीतरी द्या रिप्लाय. हा, रिमूव्हल ऑफ स्केल अँड स्लज मध्ये काय डाऊट आहे का. हॅलो हॅलो. No, sir. हा, ठीक आहे. राईट करा मग. हे 2 सेंटेन्स राईट करा.
हा, हे काय डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. झाले 2 सेंटेन्स कंप्लीट झालं. अरे काय विचारले?